चाळीसगाव तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच काही महिन्यांपासून मानधनापासून वंचित. गिरीश पाटील दरेगाव ग्रामपंचायत सरपंच. मानधन 8 ते 10 महिन्यापासून जमा झालेले नाही. एंट्री मारली पुस्तकावर, त्याच्यावर एंट्री नाही आहे. आमचे मानधन लवकर जमा. नमस्कार, मी गणेश गोकुळसिंग सूर्यवंशी, उपसरपंच ग्रामपंचायत तिरपुळे. गेल्या 1 वर्षापासून मी तिरपुळे ग्रामपंचायतीला उपसरपंच म्हणून कार्यरत आहे. तरी आमचं जेव्हापासून पदावर आलो तसं आमचं मानधन जमा झालेलं नाही तिरपुळ्यात अजून. तुम्ही तुमचं जे बँक खातं इथं दिलेलं आहे पंचायत समितीला, त्याच्यात एंट्री मारली का? हे पण घेतलेलं नाही त्यांनी, बँक अकाउंट पण अजून घेतलेलं नाही. पण आता तुमची मागणी काय? आता आमची मागणी आहे की लवकरात लवकर त्यांनी मानधन जमा करा. आणि आमच्या पहिले जे उपसरपंच होते त्यांचं पण मानधन अजून जमा झालेलं नाही. सरपंच, उपसरपंच. मी चिंचगव्हाण गावाचा उपसरपंच आहे, सत्यजित सुभाष निकम. आमचं जवळजवळ 3.5 वर्ष होऊन गेले. 3.5 वर्षापासून एंट्र्या मारून सुद्धा अजूनपर्यंत मानधन मिळालेलं नाही आहे. आता आपली मागणी काय? आमचा कार्यकाळ अजून 1.5 वर्ष राहिला आहे. तोपर्यंत आमचं सर्व जेवढा राहिलेला आहे तेवढा मानधन मिळण्याबाबत कारण मी मुनखेडा बुद्रुक येथील उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील. माझं गेल्या 3-3.5 वर्षापासून मानधन नाही आहे. कारण मी वारंवार इथं पंचायत समितीला अर्ज देऊन, वारंवार आमचे ग्रामसेवक असतील यांनी अर्ज देऊन तरी आमच्या अर्जाची दखल घेतली गेली नाही. आता आमचा कार्यकाळ हा संपत आलेला आहे. तरी आम्ही पदावर असताना तरी आम्ही तक्रार करून आमचं मानधन हे टाकलं गेलेलं नाही. आता आमचा कार्यकाळ संपला आहे. आम्ही पदावर नसताना आमचा कुठल्या पद्धतीने आमचा मार्ग निकाली लागेल आणि निकाली लागावा यासाठी मी परत माझ्या पुस्तकाला एंट्री मारली. परत पुस्तकाला एंट्री मारून तरी माझं मानधन जमा झालेलं नाही. तरी उर्वरित आपल्या माध्यमाच्या वतीने मी विनंती करतो की आमचं मानधन लवकरात लवकर जमा व्हावं. आपण पाहत आहात सामान्य जनतेचे निर्भीड व्यासपीठ, प्रखर भूमिका न्यूज.